नमस्कार. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल. मान्सून 2024चा माझा अंदाज देणार आहे. त्याप्रथम माझे तुम्हाला काही ओळख करून देतो. मी किरण वाघमोडे, हवामान अभ्यासक आहे. गेली 8 वर्ष हवामानाचा अभ्यास करतोय आणि 7 वर्षापासून आपला यूट्यूब चॅनल सुरू केलेला आहे आणि त्यामध्ये तुम्हाला हवामानाचे अंदाज दिले जातात. तर यंदाचा मान्सून कसा राहील? तर त्या अगोदर जर आपण पाहिलं, की सध्या मान्सूनवर परिणाम करणारे घटक काय आहेत? तर सध्या जे आहे निनो 3.4 म्हणजे आपला अल निनो किंवा ला निना येण्याची जी स्थिती आहे त्याला आपण दाखवतो. तर या भागात समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान वाढलेलं आहे. गेल्या जर आपण पाहिलं तर 23 मार्चला या ठिकाणचं तापमान -0.6 अंश होतं आणि 27 एप्रिलपर्यंत ते वाढून अधिकमध्ये 0.2 अंश इतकं झालेलं आहे. म्हणजे साधारणतः एका महिन्याभराच्या काळात 0.8 अंश ची वाढ झाली. आणि आता हळू-हळू ही स्थिती अल निनोकडे जात आहे. आणि जर आपण फक्त समुद्राच्या पृष्ठभागाचंच नाही, तर समुद्राच्या खालचं तापमान पाहिलं पृष्ठभागाखालचं, तर त्या ठिकाणी सुद्धा तापमान खूप वाढलेलं आहे. नेहमीपेक्षा 6 ते 7 अंश सेल्सिअसने सुद्धा तापमान काही ठिकाणी वाढलेलं आहे आणि तापमान पूर्व भागात जाते आणि हे वरती येणार आहे समुद्राच्या पृष्ठभागावरती. त्यामुळे अल निनो विकसित होण्याची दाट शक्यता आहे. जर आपण वेगवेगळे मॉडेल्स पाहिले, तर वेगवेगळ्या मॉडेल्सनुसार मान्सूनमध्ये अल निनो येण्याची शक्यता ही बऱ्यापैकी दिसते. त्यातही सर्वच भागांमध्ये समुद्राचं तापमान वाढलेलं आहे आणि त्यामुळे नवीन कन्सेप्ट आलेली आहे की रिलेटिव्ह निनो मोजायचा. म्हणजे इतर जो काही भाग आहे विषुववृत्ताच्या आसपासचा, त्या भागातील समुद्राचं तापमान आणि जो निनो 3.4 ज्या ठिकाणी विकसित होतो, त्या भागातील तापमान याचा अंदाज घेऊन जो काही अल निनोचा अंदाज दिला जातो, त्याला रिलेटिव्ह निनोचा अंदाज असं म्हटलं जातं. तर त्यानुसार हे तापमानवाढ लक्षात घेऊन अमेरिकेची संस्था आहे नोवा, त्यांच्यानुसार मे, जून आणि जुलै या काळात अल निनो येण्याची शक्यता जवळपास 61% आहे. तर ऑस्ट्रेलियाचा हवामान विभाग आहे त्यांच्यानुसार मेमध्येच अल निनो येण्याची शक्यता आहे. तसेच IRI हे जे काही संस्था आहे, तर त्यांच्यानुसार सुद्धा पण हा जो अंदाज आहे तो फक्त निनोचा आहे, रिलेटिव्ह निनोचा नाही. तर त्यांच्यानुसार अल निनो येण्याची शक्यता एप्रिल, मे, जून या तिमाहीत 70% आहे. तर आंतरराष्ट्रीय बरेचसे मॉडेल्स आहेत, तर त्या बऱ्याचशा मॉडेल्सनुसार मे महिन्यातच अल निनो विकसित होऊ शकतो. तर उत्तर अमेरिकेतील वेगवेगळे मॉडेल्स आहेत आणि त्याच्यानुसार सुद्धा मे महिन्यातच अल निनो विकसित होण्याची शक्यता आहे. यावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो, की रिलेटिव्ह जो निनो आहे म्हणजे अल निनो येण्याची शक्यता जी आहे, ती जून महिन्यामध्ये जास्त प्रमाणात दिसत आहे. म्हणजे मान्सूनच्या सुरुवातीलाच अल निनो येऊ शकतो. खास करून जूनच्या शेवटच्या आठवड्यात तो सक्रिय होण्याची दाट शक्यता आहे. तर मे महिन्याच्या शेवटी सुद्धा अल निनोकडे वाटचाल होताना दिसत आहे. म्हणजे आपण त्यातल्या जून महिन्यात अल निनो येईल असं गृहीत धरू. त्यानंतर हा जो काय अल निनो आहे त्याची तीव्रता पुढे वाढत जाईल. म्हणजे सप्टेंबरपर्यंत किंवा ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत अल निनो अजून तीव्र होऊन तो साधारणतः 1 अंश सेल्सिअसपेक्षा वाढण्याची शक्यता आहे. आणि जो काय सुपर एल निनो म्हटलं जात आहे, तर मान्सूनच्या अगदी शेवटी सप्टेंबर महिन्यात किंवा मग त्याच्यानंतर साधारणतः ऑक्टोबर किंवा तिथून पुढे सुपर एल निनो येऊ शकतो. पण तोपर्यंत मान्सून माघारी गेलेला असेल आणि त्यामुळे सुपर एल निनोचा तर धोका नाही, मात्र एल निनोची शक्यता आहे. त्यामुळे काय होईल की मान्सून काळात पावसाचे खंड पडू शकतात. हे खंड मोठे असतील. त्या दरम्यान तापमानसुद्धा नेहमीपेक्षा अधिक राहील. सध्या ज्या उष्णतेच्या लाटा आहेत, त्यामध्ये अल निनोचा अजूनही हात नाही आहे. सध्या जे काही उष्णतेच्या लाटा आहेत, त्या हवेचा दाब वाढण्याचं कारण आहे. ग्लोबल वॉर्मिंग तर आहेच आणि त्यासोबत म्हणजे जागतिक तापमान वाढ तर आहेच, त्यासोबत जो काही हा काळ असतो एप्रिल मेचा, तर तो जास्त उन्हाचाच काळ असतो. तसेच जसं सांगितलं की मान्सूनमध्ये सुद्धा आपल्याला तापमान हे नेहमीपेक्षा जास्त पाहायला मिळू शकतं. पाऊसमान हे कमी राहील. मग नक्की किती टक्के होईल ते आपण पुढे पाहूयाच. दुसरा एक घटक आहे इंडियन ओशन डायपोल म्हणजे आपला हिंदी महासागरातील पश्चिम आणि पूर्वेकडील जो भाग आहे, तर त्या भागातील तापमानाचा फरक यामध्ये मोजला जातो. मागील 6 आठवड्याची स्थिती पाहिली तर यामध्ये विशेष मोठा बदल नाही आहे. हे तटस्थ स्थितीमध्येच आहे. म्हणजे जेव्हा 0.4 अंश सेल्सिअसपेक्षा तापमान अधिक होतं, तेव्हा पॉझिटिव्ह आय-डी आणि जेव्हा 0.4 अंश सेल्सिअसपेक्षा तापमान कमी होतं, तेव्हा निगेटिव्ह आय-डी असं म्हटलं जातं. तर पॉझिटिव्ह आय-डीही नाही, निगेटिव्ह आय-डीही नाही. आय-डी सध्या तटस्थ आहे आणि विविध मॉडेल्सच्या अंदाजानुसार
जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्टमध्ये आयोडी पॉझिटिव्ह होण्याची शक्यता आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाच्या अंदाजानुसार जो आयोडी आहे तो जुलैमध्येच पॉझिटिव्ह होईल. पण खूप तीव्र आयोडी नसेल, म्हणजे पॉझिटिव्ह आयोडी आहे पण खूप तीव्र नसेल. तसेच ऑगस्टमध्ये सुद्धा साधारणतः कमकुवत आयोडी राहील, म्हणजे कमकुवत पॉझिटिव्ह आयोडी राहील आणि तिथून पुढं सप्टेंबरमध्ये पुन्हा न्यूट्रल स्थितीकडे याची वाटचाल होईल, असं ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाचा अंदाज आहे. आणि इतर मॉडेल्स जे सांगितले की मल्टी मॉडेलनुसार जो काही अंदाज आहे त्यामध्ये सांगितले की जुलैच्या शेवटी किंवा मग त्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये जो पॉझिटिव्ह आयोडी आहे तो टिकून राहण्याचा अंदाज आहे. पण आयोडीचे अंदाज खूप लांबचे अचूक नसतात आणि यासाठी आयोडीचे अंदाज येण्यासाठी जास्त मॉडेल्ससुद्धा नाहीत. हवामान विभागाने सांगितलेलं आहे की मान्सूनच्या शेवटी आयोडी पॉझिटिव्ह होऊ शकतो. पण एकूणच या सर्वांचा विचार करून हवामान विभागात जो 92% चा अंदाज पावसाचा आहे, त्याच्याशी मी सहमत आहेच. देशभरात 92% पावसाची शक्यता दिसते. महाराष्ट्रासाठी सांगत नाही, देशभरात सरासरीच्या तुलनेत 92% पाऊस होईल आणि त्यातही जर स्थिती खराब झाली तर 5% अजून पाऊस कमी होऊ शकतो आणि स्थिती चांगली झाली तर 5% अधिक पाऊस होऊ शकतो. म्हणजे साधारणतः 87 ते 97% पर्यंत जो काय आहे पाऊस तो राहू शकतोय. आणि यातही जर आपण दुष्काळ पडण्याची शक्यता माझा अंदाज आहे की 35% दिसते. कमी पावसाची शक्यता ही 39% दिसते. सरासरी इतका पाऊस होण्याची शक्यता 20% आहे. थोडा जास्त पाऊस होण्याची शक्यता 5% आहे आणि ओला दुष्काळ पडण्याची शक्यता फक्त 1% इतकीच आहे. एकंदरीतच जर आपण महाराष्ट्रासाठी सुद्धा जर पाहिलं तर जून ते सप्टेंबर या काळात पाऊस होईल. पाऊस होणारच नाही असं नाही. पण जेवढा पाऊस पडायला पाहिजे 4 महिन्याचं जर आपण ॲव्हरेज काढलं तर त्याच्या तुलनेत काही प्रमाणात पाऊस कमी राहील. पुढे आपण महिन्यानुसार अपडेटसुद्धा महाराष्ट्रासाठी देऊच. पण सध्या संपूर्ण मान्सून काळामध्ये राज्यात सरासरीपेक्षा पाऊसमान कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यातल्या त्यात उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्र म्हणजे मध्य महाराष्ट्राचा भाग आहे. त्याला आपण पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र म्हणतो. तर या भागांमध्ये पाऊसमान कमी राहण्याची दाट शक्यता आहे. सुरुवातीच्या काळात कदाचित काही ठिकाणी पाऊस चांगलासुद्धा बरसेल. पण नंतर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये बरेचसे मॉडेल्स पावसात मोठी घट पडण्याची शक्यता आहे आणि काही मॉडेलनुसार जून आणि जुलैमध्ये सुद्धा पाऊसमान कमी राहण्याचा अंदाज आहे. म्हणजे एकूणच काहीसा अपवाद वगळता असं नाही की सगळीकडेच पाऊस कमी होईल. काही तालुके किंवा काही गावं असू शकतात की ज्या ठिकाणी पाऊसमान चांगले राहील. पण पावसाचे मोठे खंड पडण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे पीक नियोजन करताना तुम्ही हवामान विभागाचे आणि कृषी विभागाचे सल्ले नक्की पाहत चला. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. लवकरच मान्सूनचा दुसरा अंदाज सुधारित आपण देऊ. त्यामध्ये महाराष्ट्रात पाऊस कसा राहू शकतो यावर आपण डिटेलमध्ये बोलू. धन्यवाद.